नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशांक भोसले ॲम्बिशन इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने यावर्षी जी एक्झाम घेण्यात येणार आहे ती ऑनलाईन पद्धतीची असणार आहे व त्यात MCQ टाईप क्वेश्चन पेपर्स असणार आहेत. तर काही MCQज आपण घेऊन येतोय BComसाठी. BComच्या विद्यार्थ्यांना मदत होण्याच्या दृष्टिकोनातून काही MCQज आपण इथे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. तर सर्वप्रथम आपण BCom पार्ट 3 सेमिस्टर 5 यांचे ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 1 या विषयाचे काही MCQ पाहतोय. चला तर आपण सुरुवात करूया. तर सर्व विद्यार्थ्यांना सध्या स्क्रीनवर एप्रिल 2019 ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 1 हा क्वेश्चन पेपर दिसतोय. ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 1 एप्रिल 2019 BCom भाग 3 सेमिस्टर 5 ओल्ड सिलेबस हा क्वेश्चन पेपर आहे. SLR BC 60 हा क्वेश्चन पेपर आहे. तर याचे काय आन्सर्स आपण जाणून घेतोय. तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे MCQ टाईपचा. शेड्यूल नंबर 4 ऑफ बँक फायनल अकाउंट स्टँड्स फॉर. तर शेड्यूल नंबर 4 जे आहे ते बॉरोइंगसाठी असणार आहे. त्याचा आन्सर असेल A बॉरोइंग्स. त्यानंतर नेक्स्ट आहे एव्हरी बँकिंग कंपनी ट्रान्सफर डॅश डॅश % ऑफ इट्स ॲन्युअल प्रॉफिट टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. त्याचा आन्सर असणार आहे 20%. अकाउंटिंग स्टँडर्ड डॅश डॅश रिलेटेड टू कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. तर त्याचा आन्सर असणार आहे 21. सी ऑप्शन असेल 21. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे द पिरियड फॉर विच द इन्शुरन्स पॉलिसी इज टेकन आउट इज नोन ॲज डॅश डॅश पिरियड. तर त्याचा आन्सर असणार आहे इंडिमिनिटी पिरियड. ऑप्शन ए. फिफ्थ क्वेश्चन आहे द प्रॉफिट इन्क्लुडेड इन स्टॉक विच इज नॉट ॲक्च्युअली रिलाइज्ड हेन्स इट इज टर्म्ड ॲज डॅश डॅश. तर त्याचा आन्सर असणार आहे अनरिलाइज्ड प्रॉफिट. ऑप्शन सी. नेक्स्ट आहे मायनॉरिटी इंटरेस्ट इज शोन ऑन द डॅश डॅश साइड ऑफ द कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी. तर त्याचा आन्सर असणार आहे लॅबिटी साइड. ऑप्शन ए लॅबिटी साइड. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रॉफिट अर्न बाय द सबसिडियरी कंपनी बिफोर द डेट ऑफ परचेस ऑफ शेअर्स बाय होल्डिंग कंपनी इज. तर बिफोर असेल तर तो कॅपिटल प्रॉफिट असणार आहे आणि आफ्टर असेल तर तो रेव्हेन्यू प्रॉफिट असणार आहे. तर बिफोर शब्द असल्यामुळे याचा आन्सर येईल कॅपिटल प्रॉफिट. 8 नंबर क्वेश्चन आहे लॉस ऑफ स्टॉक इज ₹90,000. इट इज द पॉलिसी ऑफ कंपनी टू टेक द इन्शुरन्स ऑफ स्टॉक ॲट 80% ऑफ कॉस्ट. द अमाऊंट ऑफ क्लेम विल बी रुपीज. तर 80% 90,000चे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 90,000 इंटू 80/100 कॅल्क्युलेशन जर केलं तर आन्सर येईल 72,000. ऑप्शन डी. 9 नंबर क्वेश्चन आहे ॲक्सेप्टन्स एंडॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन्स आर शोन अंडर द शेड्यूल नंबर. तर ह्याचा आन्सर असणार आहे शेड्यूल नंबर 12 कॉन्टिंजंट लायबिलिटी. ॲक्सेप्टन्स एंडॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन्स हे कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहेत. इथे कुठेही ऑप्शन नाही त्यामुळे आन्सर येईल तुमचं नन ऑफ अबोव. जर एक्झाममध्ये शेड्यूल नंबर 12 जर आलं तर ते आन्सर असणार आहे. 10 नंबर क्वेश्चन आहे ॲबनॉर्मल गुड्स मस्ट बी डॅश डॅश फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह आयटम्स ऑफ स्टॉक टू गेट द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑफ रेग्युलर लाईन. तर ॲबनॉर्मल गुड्स आपण डिडक्ट करतो रेग्युलर लाईनच्या गुड्ससाठी. तर आन्सर येईल तुमचं बी डिडक्टेड. नेक्स्ट आहे स्टँडर्ड सेल्स मायनस ॲक्च्युअल सेल्स इज इक्वल्स टू. तर त्याचा आन्सर असणार आहे शॉर्ट सेल्स. नेक्स्ट 12 नंबरचा क्वेश्चन आहे तो आउट ऑफ सिलेबस आहे कारण तो गुडविल नावाच्या टॉपिकमध्ये मधला आहे. तो जुन्या सिलेबसमध्ये गुडविल नावाचा टॉपिक होता त्यातला तो क्वेश्चन असल्यामुळे तो आउट ऑफ सिलेबस असेल. 12 नंबर. त्यानंतर 13 नंबर आपण क्वेश्चन बघतोय ग्रॉस प्रॉफिट. इथं पर्सेंटेज किंवा रेशो असा शब्द पाहिजे. तर ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल्स टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100 मीन्स त्याचा आन्सर असणार आहे सेल्स. नेक्स्ट आहे 14 नंबर क्वेश्चन कॉस्ट अकाउंटिंग इज मेनली रिलेटेड टू. ॲक्च्युली हा सुद्धा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. हा कॉस्ट अकाउंटिंगचा क्वेश्चन आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर पाहतोय SLR BC 44. त्या क्वेश्चन पेपरमध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे मायनॉरिटी इंटरेस्ट इज शोन ऑन द डॅश डॅश साइड ऑफ कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी. तर त्याचा आन्सर असणार आहे लॅबिलिटी साइड. बी ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट आहे लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर्स. तर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू लॉसेस. नेक्स्ट आहे ए कंपनी इन विच मोर दॅन 50% ऑफ शेअर्स आर हेल्ड बाय अनदर कंपनी इज टर्म्ड ॲज. त्याचा आन्सर असणार आहे सबसिडियरी कंपनी. नेक्स्ट आहे बँकिंग कंपनीज आर गवर्न बाय द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. त्याचा आन्सर असणार आहे 1949.
ऑप्शन सी 1949. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट आर शोन अंडर शेड्यूल नंबर, तर इन्व्हेस्टमेंटसाठी शेड्यूल नंबर 8 आहे. आन्सर येईल डी 8. नेक्स्ट आहे प्रॉफिट अर्न बाय द सबसिडरी कंपनी प्रायर टू ॲक्विजिशन ऑफ शेअर बाय होल्डिंग कंपनी आर टर्म्ड ॲज, तर प्रॉफिट हा प्रायरचा असेल, अगोदरचा असेल, बिफोरचा असेल, तर आताच आपण पाहिलेला आहे, त्याचा आन्सर असणार आहे कॅपिटल प्रॉफिट. नेक्स्ट 7 नंबर क्वेश्चन आहे द ॲव्हरेज क्लॉज इन लॉस ऑफ स्टॉक डिस्करेज अंडर इन्शुरन्स, त्याचा आन्सर असणार आहे, त्याचा आन्सर असेल अंडर इन्शुरन्स. 8 नंबर क्वेश्चन आहे डॅश डॅश स्टॉक इज डिडक्टेड फ्रॉम द एस्टिमेटेड स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर टू डिसाइड लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक काढायचा असेल तर आपण सॅल्वेज स्टॉक लेस करतो. आन्सर येईल सॅल्वेज स्टॉक ऑप्शन सी. नेक्स्ट आहे एव्हरी इयर अ बँक इज रिक्वायर्ड टू ट्रान्सफर डॅश डॅश % ऑफ इट्स नेट प्रॉफिट टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह, त्याचा आन्सर असेल 20%. नेक्स्ट 10 नंबर आहे द क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक इज असर्टन ॲज अंडर, तर क्लेम फॉर लॉस मीन्स ॲव्हरेज क्लॉज, त्याचा फॉर्म्युला आहे सम इन्शुर्ड इंटू लॉस ऑफ स्टॉक डिवाइड बाय टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, तर आन्सर असेल सम इन्शुर्ड म्हणजे ऑप्शन सी. इथे पॉलिसी अमाऊंट असा शब्द सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट 11 नंबर क्वेश्चन आहे नो बँकिंग कंपनी इज अलाउड टू पे डिव्हिडंड टिल डॅश डॅश एक्सपेन्सेस आर कम्प्लिटली रिटर्न ऑफ, त्याचा आन्सर असेल ए कॅपिटलाइज्ड. 12 नंबर क्वेश्चन आहे अन असेट विच डज नॉट जनरेट इन्कम टू द बँक इज, बँकेला इन्कम जनरेट न करणारा असेट मीन्स नॉन परफॉर्मिंग असेट्स. नेक्स्ट आहे 13 नंबर एक्सेस प्राइस पेड बाय द होल्डिंग कंपनी टू ॲक्वायर कंट्रोलिंग इंटरेस्ट इन द सबसिडियरी कंपनी इज ट्रान्सफर टू, तर त्याचा आन्सर असणार आहे बी गुडविल. नेक्स्ट आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड इज, तर त्याचं आन्सर असणार आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इथं रिसिव्ड शब्द पाहिजे, इन्कम रिझर्व इन ॲडव्हान्स झालेलं आहे, तिथं रिसिव्ड इन ॲडव्हान्स असे शब्द पाहिजे. पेपर पाहतोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे SLR CT 61. या क्वेश्चन पेपरमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे अन असेट विच डज नॉट जनरेट इन्कम टू द बँक इज, त्याचा आन्सर असणार आहे नॉन परफॉर्मिंग असेट. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड इज शोन अंडर, त्याचा आन्सर असणार आहे नंबर 8 शेड्यूल नंबर 8, त्याचा आन्सर असणार आहे इन्व्हेस्टमेंट. जर गोल्ड असेल तर ते शेड्यूल नंबर 8 खाली म्हणजे इन्व्हेस्टमेंट खाली जाईल, आणि जर सिल्वर असेल तर शेड्यूल नंबर 11 अदर असेट खाली जाणार आहे. थर्ड क्वेश्चन आपण पाहतोय अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 द बॅलन्स शीट ऑफ बँकिंग कंपनी इज प्रिपेड इन द फॉर्म ऑफ फॉर्म ए, त्याचा आन्सर असणार फॉर्म ए. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो जुन्या सिलेबसचा म्हणजे आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन आहे, तो गुडविल टॉपिकचा हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th क्वेश्चन लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर्स, तर लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू लॉसेस. नेक्स्ट आहे द रिड्यूस सेल्स ड्युरिंग द इंडिमिनिटी पिरियड इज टर्म्ड ॲज, त्याचा आन्सर असणार आहे शॉर्ट सेल्स ऑप्शन सी. नेक्स्ट आहे इन्शुरर इज अ पर्सन हू ॲग्रीज टू बिअर द रिस्क, त्याचा आन्सर असेल ए रिस्क. 8 नंबर क्वेश्चन आहे एक्सेस प्राइस पेड बाय द होल्डिंग कंपनी टू ॲक्वायर कंट्रोलिंग इंटरेस्ट इन द सबसिडियरी कंपनी इज ट्रान्सफर टू, आताच आपलं झालेलं तो क्वेश्चन, त्याचा आन्सर असेल सी गुडविल. नेक्स्ट 9 नंबर क्वेश्चन असणार आहे ए सबसिडियरी कंपनी कॅन नॉट ॲक्वायर शेअर्स इन, तर त्याचा आन्सर असणार आहे होल्डिंग कंपनी ऑप्शन सी. नेक्स्ट 10 नंबर आहे डॅश डॅश मीन्स प्रॉफिट अर्न बाय द सबसिडियरी कंपनी आफ्टर ॲक्विजिशन ऑफ शेअर्स बाय द होल्डिंग कंपनी, जर आफ्टर असेल तर त्याचं असणार आहे आन्सर रेव्हेन्यू प्रॉफिट. बिफोर असेल प्रायर असेल तर कॅपिटल प्रॉफिट, आणि आफ्टर असेल तर रेव्हेन्यू प्रॉफिट. नेक्स्ट आहे सुपर प्रॉफिट, ॲक्च्युली हा जुन्या सिलेबस म्हणजे गुडविल टॉपिकमधला हा क्वेश्चन आहे. डिप्रेशन ॲट लिस्ट डॅश डॅश कॉस्ट मस्ट बी रिकवर्ड, तर त्याचा आन्सर असणार आहे व्हेरिएबल. नेक्स्ट आहे द मेन ऑब्जेक्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, हा सुद्धा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे अंडर डॅश डॅश व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक ऑफ मटेरियल मे नॉट बी ॲक्च्युअल अँड हेन्स शोन फॉल्स प्रॉफिट अँड लॉस, हा सुद्धा ओल्ड सिलेबसमधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय SLR CA 61. त्यात फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॉफिट अर्न बाय द सबसिडियरी कंपनी आफ्टर ॲक्विजिशन ऑफ शेअर बाय होल्डिंग कंपनी आर, तर आफ्टर असेल तर त्याचा आन्सर असणार रेव्हेन्यू प्रॉफिट. नेक्स्ट आहे नो बँकिंग कंपनी इज अलाउड टू पे डिव्हिडंड टिल डॅश डॅश एक्सपेन्सेस आर कम्प्लिटली रिटर्न ऑफ, तर त्याचा आन्सर असणार आहे कॅपिटलाइज्ड ऑप्शन ए. नेक्स्ट आहे द ॲव्हरेज क्लॉज इन लॉस ऑफ स्टॉक डिस्करेजेस, तर त्याचा आन्सर असणार आहे अंडर इन्शुरन्स. फोर्थ क्वेश्चन आहे
while preparing consolidated balance sheet of holding company with subsidiary company dash dash profit from internal purchase oblique sales is deducted from profit and loss account and stock. तर त्याचा आन्सर असणार आहे अनरिलाइज्ड प्रॉफिट. नेक्स्ट आहे द फॉर्मॅट ऑफ फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी आर गिवन इन शेड्यूल नंबर 3. शेड्यूल नंबर 3 नुसार आपण बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट आपण करतो. 6 नंबर क्वेश्चन आहे द ॲव्हरेज प्रॉफिट अर्न बाय द सिमिलर कन्सर्न इज टेकन ॲज. ॲक्च्युली हा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस म्हणजे गुडविल टॉपिकमधला आहे. नेक्स्ट आहे 7 नंबर क्वेश्चन एव्हरी इयर अ बँक इज रिक्वायर्ड टू ट्रान्सफर डॅश डॅश % ऑफ इट्स नेट प्रॉफिट थ्रू स्टॅट्युटरी रिझर्व. तर त्याचा आन्सर असणार आहे बी 20%. 8 नंबर क्वेश्चन आहे फिक्स्ड डिपॉझिट ॲक्सेप्टेड बाय बँक आर शोन अंडर डॅश डॅश इन शेड्यूल 3 ऑफ बॅलन्स शीट. तर त्याचा आन्सर असणार आहे टर्म डिपॉझिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे गुडविल इज अन इंटेंजिबल असेट, पण हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे अन असेट विच डज नॉट जनरेट इन्कम टू द बँक. त्याचा आन्सर असणार आहे नॉन परफॉर्मिंग असेट. नेक्स्ट 11 नंबर जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कवर्स. तर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू लॉसेस. 12 नंबर क्वेश्चन आहे इंडिमनिटी पिरियड अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी इज पिरियड ड्युरिंग विच द डॅश डॅश आर एक्सपेक्टेड टू अफेक्ट ड्यू टू फायर. तर त्याचा आन्सर असणार आहे स्टँडिंग चार्जेस. नेक्स्ट आहे डॅश डॅश सिग्निफाईज द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ असर्टेनिंग कॉस्ट. ॲक्च्युली हा कॉस्ट अकाउंटिंगचा क्वेश्चन आहे, आउट ऑफ सिलेबस असेल. आणि नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे द सिच्युएशन ऑफ अंडर इन्शुरन्स अराइज इफ पॉलिसी अमाऊंट इज डॅश डॅश स्टॉक व्हॅल्यू. तर त्याचा आन्सर असणार आहे लेस दॅन, ऑप्शन ए 83. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे SLR B 83. त्यात फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कवर. तर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू लॉसेस, ऑप्शन ए. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन द ॲव्हरेज क्लॉज इन द लॉस ऑफ स्टॉक डिस्करेजेस. तर त्याचा आन्सर असणार आहे अंडर इन्शुरन्स. नेक्स्ट आहे द ॲव्हरेज प्रॉफिट अर्न बाय द सिमिलर कन्सर्न. ॲक्च्युली हा जुना सिलेबस म्हणजे आउट ऑफ सिलेबस गुडविल टॉपिकमधला आहे. नेक्स्ट फोर्थ पण गुडविल टॉपिकमधला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण क्वेश्चन नंबर 5 लोन रिपेबल बाय अ नोटीस ऑफ. तर त्याचा आन्सर असणार आहे 7 days आर टर्म्ड ॲज मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 ए कंपनी इन विच मोर दॅन 50% ऑफ शेअर्स आर हेल्ड बाय अनदर कंपनी इज टर्म्ड ॲज डॅश डॅश कंपनी. तर त्याचा आन्सर असणार आहे सबसिडरी कंपनी, ऑप्शन बी. 7 नंबर क्वेश्चन आहे डॅश डॅश इज सायन्स आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट अकाउंट. हा ओल्ड सिलेबसमधला म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आउटसाइडर्स आर इंटरेस्टेड इन डॅश डॅश अकाउंटिंग. तर त्याचा आन्सर असणार आहे फायनान्शियल अकाउंटिंग. नेक्स्ट आहे एव्हरी बँक इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म गिवन इन शेड्यूल 3 अंडर सेक्शन. तर त्याचा आन्सर असणार आहे 29 सेक्शन 29 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. नेक्स्ट आहे 10 नंबर क्वेश्चन अन असेट विच डज नॉट जनरेट इन्कम टू द बँक इज. तर त्याचा आन्सर असणार आहे नॉन परफॉर्मिंग असेट. नेक्स्ट क्वेश्चन पेपर पाहतोय आपण SLR B 67. या क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन्स आपण बघतोय शेड्यूल नंबर 5 ऑफ बँक स्टँड्स फॉर. तर शेड्यूल नंबर 5 जो आहे तो असणार आहे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. नेक्स्ट आहे एव्हरी बँक इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर इट्स फायनल अकाउंट इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म गिवन इन शेड्यूल 3 अंडर सेक्शन. तर त्याचा आन्सर असणार आहे आताच आपण पाहिलेलं आहे अंडर सेक्शन 29 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. थर्ड क्वेश्चन आहे एव्हरी बँक कंपनी ट्रान्सफर डॅश डॅश % ऑफ इट्स अॅन्युअल प्रॉफिट टू स्टॅट्युटरी रिझर्व. तर त्याचा आन्सर असणार आहे 20%. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे द डॅश डॅश फिगर्स इज अन इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ ग्रॉस मार्जिन मेड बाय द बिझनेस ऑन द सेल ऑफ गुड्स. तर त्याचा आन्सर असणार आहे ग्रॉस प्रॉफिट. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन आहे द पिरियड फॉर विच द इन्शुरन्स पॉलिसी इज टेकन आउट इज नोन ॲज पिरियड ऑफ इंडिमनिटी. त्याला इंडिमनिटी पिरियड आपण म्हणतो. 6th क्वेश्चन आहे द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड टर्नओव्हर अँड ॲक्च्युअल टर्नओव्हर ड्युरिंग द इंडिमनिटी पिरियड. तर त्याचा आन्सर असणार आहे शॉर्ट सेल्स. 7th क्वेश्चन आपण पाहतोय प्रॉफिट अर्न बाय द सबसिडरी कंपनी प्रायर टू ॲक्विजिशन ऑफ शेअर्स बाय होल्डिंग कंपनी आर टर्म्ड ॲज. प्रायर मीन्स बिफोर असेल तर त्याला आपण म्हणतो कॅपिटल प्रॉफिट, आफ्टर असेल तर रेव्हेन्यू प्रॉफिट असतो. नेक्स्ट आहे 8 नंबर क्वेश्चन minority interest is shown on the dash dash side of the consolidated balance sheet of holding company. तर त्याचा आन्सर ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. त्याचा आन्सर असेल लायबिलिटी.
नेक्स्ट 9th नंबर क्वेश्चन आहे डिव्हिडंड पेड बाय द सबसिडियरी कंपनी फ्रॉम इट्स रेव्हेन्यू प्रॉफिट शुड बी क्रेडिटेड टू डॅश डॅश अकाउंट, तर त्याचा आन्सर असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 10 नंबर क्वेश्चन आहे सुपर प्रॉफिट. हा ॲक्च्युली ओल्ड सिलेबस म्हणजे आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन आहे, गुडविल टॉपिकमधला हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे इन डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्युचर परफॉर्मन्स, हा सुद्धा गुडविल टॉपिकमधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ डॅश डॅश रिपोर्टिंग सिस्टीम, तर त्याचा आन्सर असणार आहे सी इंटरनल. नेक्स्ट आहे डॅश डॅश ॲनालिसिस मे रिफ्लेक्ट डिस्ट्रॉयटेड रिझल्ट, तर त्याचा आन्सर असणार आहे फायनान्शियल ए. नेक्स्ट क्वेश्चन पेपर पाहतोय आपण, तो आहे SLR Q76. हा क्वेश्चन पेपर पाहतोय आपण. त्यात फर्स्ट क्वेश्चन आहे फॉर कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ अन इक्विटी शेअर बाय यील्ड मेथड. ॲक्च्युली हा सुद्धा ओल्ड सिलेबसमधला म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ शेअर या टॉपिकमधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे एव्हरी बँकिंग कंपनी इज रिक्वायर्ड टू क्लोज इट्स अकाउंट ऑन 31st मार्च एव्हरी इयर. 31st मार्च त्याचा आन्सर असेल. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन एक्सेस प्राइस पेड बाय द होल्डिंग कंपनी टू अक्वायर कंट्रोलिंग इंटरेस्ट इन द सबसिडियरी कंपनी इज ट्रान्सफर टू, तर त्याचा आन्सर असणार आहे गुडविल अकाउंट. फोर्थ क्वेश्चन आहे ए कंपनी इन विच मोर दॅन 50% ऑफ शेअर्स आर हेल्ड और होल्ड बाय अनदर कंपनी इज टर्म्ड ॲज, तर त्याचा आन्सर असणार आहे ए सबसिडियरी कंपनी. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन आहे the assets acquired by the banking company but are not required by it for its own use are called dash dash assets, तर त्याचा आन्सर असणार आहे नॉन बँकिंग असेट्स. नेक्स्ट आहे लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर्स, तर त्याचा आन्सर असणार रेव्हेन्यू लॉसेस. 7th क्वेश्चन आहे द ॲव्हरेज क्लॉज इन द लॉस ऑफ स्टॉक डिस्करेजेस, तर त्याचा आन्सर असणार आहे इन्शुरर. नेक्स्ट आहे अंडर द नेट असेट मेथड. ॲक्च्युली हा व्हॅल्युएशन ऑफ शेअरचाच क्वेश्चन आहे, आउट ऑफ सिलेबस असेल. रिडक्शन इन सेल्स ड्युरिंग द इंडिमरी पिरियड इज टर्म्ड ॲज, तर त्याला आपण शॉर्ट सेल्स म्हणतो, ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट आहे गुडविल इज अन इंटँजिबल असेट, पण तो आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण पाहतोय SLR Q60. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे बँकिंग कंपनी आर गव्हर्न बाय द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, तर त्याचा आन्सर असणार आहे बी 1949. नेक्स्ट आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड इज, तर त्याचा आन्सर असणार आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. नेक्स्ट आहे रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स इज डेबिटेड टू डॅश डॅश अकाउंट, तर त्याचा आन्सर असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट आर शोन अंडर शेड्यूल नंबर, तर त्याचा आन्सर असेल ए शेड्यूल नंबर 8. नेक्स्ट आहे excess price paid by the holding company to acquire controlling interest in the subsidiary company is transferred to, तर त्याचा आन्सर असेल बी गुडविल अकाउंट. नेक्स्ट आहे प्रॉफिट अर्न बाय द सबसिडियरी कंपनी आफ्टर ॲक्विजिशन ऑफ शेअर्स बाय होल्डिंग कंपनी आर, तर त्याचा आन्सर असेल आफ्टर म्हणले की रेव्हेन्यू प्रॉफिट आणि बिफोर असेल तर कॅपिटल प्रॉफिट. नेक्स्ट आहे 7th क्वेश्चन आहे मायनॉरिटी इंटरेस्ट इज शोन ऑन द डॅश डॅश साइड ऑफ द कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी, तर त्याचा आन्सर ऑलरेडी आपण पाहिलेला आहे, त्याचा आन्सर असेल लायबिलिटी साइड. नेक्स्ट आहे डिव्हिडंड पेड बाय द सबसिडियरी कंपनी फ्रॉम इट्स रेव्हेन्यू प्रॉफिट शुड बी क्रेडिटेड टू डॅश डॅश अकाउंट, तर त्याचा आन्सर असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 9 नंबर क्वेश्चन आहे लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर्स, तर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू लॉसेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबर द ॲव्हरेज क्लॉज इन लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी प्रोटेक्ट्स द इंटरेस्ट ऑफ, तर त्याचा आन्सर असणार आहे बी इन्शुरर. 11 नंबर आहे डॅश डॅश इज प्रीपेड टू फाइंड आउट लॉस ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, तर त्याचा आन्सर असणार आहे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट ऑप्शन ए. नेक्स्ट आहे गुडविल इज अँड इंटँजिबल असेट, हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. त्यानंतर द ॲव्हरेज प्रॉफिट अर्न बाय द सिमिलर कन्सर्न इज टेकन ॲज, हा सुद्धा आउट ऑफ सिलेबस म्हणजे गुडविल टॉपिकमधला क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चन आहे फॉर कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ अन इक्विटी शेअर, हा सुद्धा आउट ऑफ सिलेबस म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ शेअर या टॉपिकमधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण पाहतोय SLR V70. आता SLR V70 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश डिस्काउंट इज डिस्काउंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स, तर त्याला आपण म्हणतो अनएक्सपायर्ड डिस्काउंट, त्यालाच अजून एक नाव आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. नेक्स्ट आहे लोन रिपेबल बाय अ नोटीस ऑफ डॅश डॅश आर टर्म्ड ॲज मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, तर त्याचा आन्सर असणार आहे 7 days.
नेक्स्ट आहे एव्हरी बँक इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर इट्स फायनल अकाउंट इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म गिवन इन शेड्यूल 3 अंडर सेक्शन, तर त्याचा आन्सर असणार आहे सेक्शन 29 ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन, ए कंपनी हॅज टू ॲक्वायर मोर दॅन 50% डॅश डॅश शेअर्स ऑफ अनदर कंपनी टू बिकम होल्डिंग कंपनी. जर होल्डिंग कंपनी तयार करायची असेल तर इक्विटी शेअर्स परचेस करणं गरजेचं आहे. इथं कुठेही ऑप्शन नाही, म्हणून त्याचा आन्सर असणार आहे नन ऑफ अबोव, किंवा त्याला ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा इक्विटी शेअर्स. नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन, डॅश डॅश अमाऊंट ऑफ अनरिलाइज्ड प्रॉफिट फ्रॉम इंटरनल परचेस ऑब्लिक सेल्स इज डिडक्टेड फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड स्टॉक, तर त्याचा आन्सर येईल फुल. ऑप्शन ए फुल. नेक्स्ट आहे ॲव्हरेज क्लॉज इज अप्लाइड वेन सम इन्शुर्ड इज डॅश डॅश दॅन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, तर त्याचा आन्सर असेल लेस. सेवन्थ क्वेश्चन आपण पाहतोय, एनी डॅश डॅश इन एक्सपेन्सेस इज टू बी डिडक्टेड फ्रॉम डिटरमाइनिंग द फायनल क्लेम, तर त्याचा आन्सर असेल सेव्हिंग. आता 8 नंबर क्वेश्चन आपण पाहतोय, डॅश डॅश इज नथिंग मोर दॅन द प्रॉफिटेबिलिटी ऑफ ओल्ड कस्टमर विल बी. ॲक्च्युली हा जुन्या सिलेबसमधला क्वेश्चन आहे, आउट ऑफ सिलेबस असेल. नेक्स्ट 9 नंबर सुद्धा आउट ऑफ सिलेबस आहे. 10 नंबर क्वेश्चन आपण बघतोय, क्लोजिंग बॅलन्स ऑफ द डेबिट साइड ऑफ बँक अकाउंट रिप्रेझेंट, तर त्याचा आन्सर असेल बँक ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण पाहतोय SLR V54. तर फर्स्ट क्वेश्चन आहे नॉन बँकिंग असेट मस्ट बी डिस्पोज्ड ऑफ विदिन, त्याचा आन्सर असेल 7 years फ्रॉम इट्स ॲक्विजिशन. नेक्स्ट आहे अंडर डॅश डॅश अकाउंट ऑल एक्सपेन्सेस आर क्लासिफाईड ॲज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, तर त्याचा आन्सर असेल ए फायनान्शियल. नेक्स्ट आहे सुपर प्रॉफिट इज अ डिफरन्स बिटवीन. ॲक्च्युली हा सुद्धा ओल्ड सिलेबसमधला क्वेश्चन आहे. द लेंथ ऑफ टाइम रिक्वायर्ड टू रिकवर आफ्टर द डेट ऑफ डॅमेज फॉर फायर इज नोन ॲज. ॲक्च्युली त्याला आपण इंडिम्निटी पिरियड म्हणतो, त्याचा आन्सर असेल बी इंडिम्निटी पिरियड. नेक्स्ट आहे ए कंपनी इन विच मोर दॅन 50% ऑफ शेअर्स आर हेल्ड बाय अनदर कंपनी इज टर्म्ड ॲज डॅश डॅश कंपनी, तर त्याचा आन्सर असेल सबसिडरी कंपनी. बँकिंग कंपनी इन इंडिया आर गवर्न बाय द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, त्याचा आन्सर असणार आहे 1949 ऑप्शन ए. नेक्स्ट आहे द ॲव्हरेज क्लॉज इन अ लॉस ऑफ स्टॉक डिस्करेजेस अंडर इन्शुरन्स, त्याचा आन्सर असेल ऑप्शन सी अंडर इन्शुरन्स. नेक्स्ट आहे प्रॉफिट अर्न बाय द सबसिडरी कंपनी आफ्टर ॲक्विजिशन ऑफ शेअर बाय होल्डिंग कंपनी आर डॅश डॅश प्रॉफिट आफ्टर असेल, तर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू, ऑप्शन डी रेव्हेन्यू प्रॉफिट. नेक्स्ट आहे 9 नंबर क्वेश्चन, द डॅश डॅश एक्सपेन्सेस विच आर टू बी पेड इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिडक्शन इन द सेल्स आर नोन ॲज स्टँडिंग चार्जेस, तर त्याचा आन्सर असणार आहे फिक्स्ड एक्सपेन्सेस. 10 नंबर क्वेश्चन आपण बघतोय, डॅश डॅश अकाउंटिंग नॉट ओनली अ सर्टन कॉस्ट. हा सुद्धा ओल्ड सिलेबसमधला म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे SLR Y82. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे बँकिंग कंपनी आर गवर्न बाय द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, त्याचा आन्सर असणार आहे 1949 ऑप्शन बी. नेक्स्ट आहे द असेट्स ॲक्वायर्ड बाय द बँकिंग कंपनी बट आर नॉट रिक्वायर्ड बाय इट फॉर इट्स ओन यूज आर कॉल्ड डॅश डॅश असेट, तर त्याचा आन्सर असणार आहे नॉन बँकिंग असेट, ऑप्शन ए. थर्ड आहे एक्सेस प्राइस पेड बाय द होल्डिंग कंपनी टू ॲक्वायर कंट्रोलिंग इंटरेस्ट इन द सबसिडरी कंपनी इज ट्रान्सफर टू, तर त्याचा आन्सर असेल गुडविल अकाउंट. फोर्थ आहे ए होल्डिंग कंपनी इज वन विच होल्ड्स ॲटलिस्ट मोर दॅन डॅश डॅश ऑफ शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी कंपनी, तर त्याचा आन्सर असेल ॲटलिस्ट मोर दॅन 50%, ऑप्शन ए. नेक्स्ट आहे लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर्स, तर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू लॉसेस. 6 नंबर क्वेश्चन आहे द ॲव्हरेज क्लॉज इन द लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी प्रोटेक्ट्स द इंटरेस्ट ऑफ, त्याचा आन्सर असेल इन्शुरर. 7 नंबर क्वेश्चन आहे सुपर प्रॉफिट. हा आउट ऑफ सिलेबस म्हणजे गुडविल टॉपिक मधला क्वेश्चन आहे. 8 नंबर सुद्धा आउट ऑफ सिलेबस आहे. 9 नंबर क्वेश्चन आपण पाहतोय डॅश डॅश स्टॉक इज डिडक्टेड फ्रॉम द एस्टिमेटेड स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इज डिसाइड लॉस ऑफ स्टॉक, तर त्याचा आन्सर असणार आहे सॅल्वेज स्टॉक. 10 नंबर आहे फायर इन्शुरन्स इज कॉन्ट्रॅक्ट ऑफ, तर त्याचा आन्सर असेल इंडिम्निटी. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे SLR Y66. त्यात फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ॲव्हरेज क्लॉज इन द केस ऑफ लॉस ऑफ स्टॉक इज ॲप्लिकेबल वेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक इज डॅश डॅश दॅन द अमाऊंट ऑफ पॉलिसी, तर त्याचा आन्सर असेल लेस दॅन. सेकंड आहे
इन्शुरन्स मीन्स अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडिमिनिटी. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे डॅश डॅश इज अ सायन्स कॉमा आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट अकाउंट. हा ओल्ड सिलेबस मधला म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे आउटसाइडर्स आर इंटरेस्टेड इन डॅश डॅश अकाउंटिंग, तर त्याचा आन्सर असेल फायनान्शियल अकाउंटिंग. नेक्स्ट आहे लोन रिपेबल बाय अ नोटीस ऑफ डॅश डॅश डेज आर टर्म्ड ॲज मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, तर त्याचा आन्सर असेल 7 days. 6 नंबर क्वेश्चन आहे रिपेड ऑन बिल डिस्काउंटेड इज, तर त्याचा आन्सर असेल इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. नेक्स्ट आहे 7th क्वेश्चन आहे द डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्युचर परफॉर्मन्स. हा ओल्ड सिलेबस मधला म्हणजे गुडविल टॉपिक मधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे द ॲव्हरेज प्रॉफिट अर्न बाय द सिमिलर कन्सर्न. हा सुद्धा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. 9 नंबर आहे मायनॉरिटी इंटरेस्ट इज शोन ऑन द डॅश डॅश साइड ऑफ द कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी, तर त्याचा आन्सर असेल बी लॅबिलिटी. नेक्स्ट आहे 10 नंबर डॅश डॅश अमाउंट ऑफ अनरिलायझेबल प्रॉफिट फ्रॉम इंटरनल परचेस ऑब्लिक सेल्स इज डिडक्टेड फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड स्टॉक, तर त्याचा आन्सर असेल बी फुल. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण पाहतोय SLRQ78. तर फर्स्ट क्वेश्चन आहे इन्कम अर्न बाय द वे ऑफ डिव्हिडंड इज शोन अंडर द शेड्यूल ऑफ डॅश डॅश इन बँक फायनल अकाउंट, तर त्याचा आन्सर असणार आहे अदर इन्कम्स ऑप्शन ए. नेक्स्ट आहे वन हू पेज फॉर गुडविल कॅन. ॲक्च्युली हा सुद्धा ओल्ड सिलेबस मला म्हणजे गुडविल टॉपिक मला क्वेश्चन आहे. 3 नंबर सुद्धा गुडविल टॉपिक मला क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे एव्हरी बँक इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर इट्स फायनल अकाउंट इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म गिवन इन शेड्यूल 3 अंडर सेक्शन, तर त्याचा आन्सर असेल 29 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. 5th क्वेश्चन आहे द असेट्स ॲक्वायर्ड बाय द बँकिंग कंपनी बट नॉट रिक्वायर्ड बाय इट फॉर इट्स ओन यूज आर कॉल्ड ॲज और आर कॉल्ड डॅश डॅश असेट्स, तर आन्सर असणार आहे नॉन बँकिंग असेट. 6 नंबर क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आहे. 7 नंबर क्वेश्चन आपण बघतोय ए होल्डिंग कंपनी इज वन विच होल्ड्स ॲटलिस्ट मोर दॅन, तर मोर दॅन 50% ऑफ इक्विटी शेअर्स त्याचा आन्सर असेल, तर ऑप्शन सी त्याचा आन्सर असेल 50% ऑफ शेअर कॅपिटल ऑफ सबसिडियरी कंपनी. नेक्स्ट आहे 8 नंबर लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर, तर त्याचा आन्सर असेल रेव्हेन्यू लॉसेस. 9 नंबर आहे द ॲव्हरेज क्लॉज इन लॉस ऑफ स्टॉक डिस्करेजेस, त्याचा आन्सर असेल अंडर इन्शुरन्स. 10 नंबर क्वेश्चन आपण पाहतोय प्रॉफिट अर्न बाय द सबसिडियरी कंपनी आफ्टर ॲक्विजिशन ऑफ शेअर बाय होल्डिंग कंपनी आर, जर आफ्टर असेल तर त्याचा आन्सर असणार रेव्हेन्यू प्रॉफिट. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण पाहतोय SLRM72. त्यात फर्स्ट क्वेश्चन आहे अन असेट विच डज नॉट जनरेट इन्कम टू द बँक इज, तर त्याला आपण म्हणतो नॉन परफॉर्मिंग असेट. नेक्स्ट आहे प्रॉफिट अर्न बाय द सबसिडियरी कंपनी प्रायर टू ॲक्विजिशन ऑफ शेअर बाय होल्डिंग कंपनी आर टर्म्ड ॲज, तर प्रायर म्हणजे बिफोर, तर त्याचा आन्सर असणार आहे कॅपिटल प्रॉफिट. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन आहे इन द केस ऑफ लॉस ऑफ स्टॉक बाय फायर द क्लेम इज रिस्ट्रिक्टेड टू, तर त्याचा आन्सर असणार आहे ॲक्च्युअल लॉस लेस सॅल्वेज व्हॅल्यू. नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन द ॲव्हरेज प्रॉफिट अर्न बाय द सिमिलर कन्सर्न इज टेकन ॲज. हा ओल्ड सिलेबस मधला क्वेश्चन आहे गुडविल टॉपिक मधला. नेक्स्ट आहे सिल्वर इज शोन अंडर द हेडिंग डॅश डॅश इन द बँक बॅलन्स शीट, तर त्याचा आन्सर असणार आहे सिल्वर मीन्स अदर असेट, बी ऑप्शन असेल. नेक्स्ट आहे 6 नंबर क्वेश्चन ए होली ओन सबसिडियरी कंपनी इज वन इन विच ऑल द शेअर्स विथ वोटिंग राईट्स ऑफ डॅश डॅश आर ओन बाय द होल्डिंग कंपनी, तर 100% त्याचा आन्सर येईल. नेक्स्ट आहे 7th क्वेश्चन आहे लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर, तर त्याचा आन्सर असेल रेव्हेन्यू लॉसेस. 8 नंबर आहे एक्सेस प्राइस पेड बाय द होल्डिंग कंपनी टू ॲक्वायर कंट्रोलिंग इंटरेस्ट इन द सबसिडियरी कंपनी इज ट्रान्सफर टू, तर त्याचा आन्सर येईल गुडविल अकाउंट. 9 नंबर क्वेश्चन आहे नॉन बँकिंग असेट्स आर रिक्वायर्ड टू डिस्पोज ऑफ विदिन डॅश डॅश इयर्स फ्रॉम द डेट ऑफ देअर ॲक्विजिशन, तर त्याचा आन्सर असणार आहे 7 years. नेक्स्ट क्वेश्चन आहे गुडविल इज ऑलवेज पेड फॉर. ॲक्च्युली हा ओल्ड सिलेबस मधला म्हणजे गुडविल टॉपिक मधला क्वेश्चन आहे. चला आपण शेवटचा क्वेश्चन पेपर पाहतोय SLRB42. त्यात फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इफ एनी अमाऊंट फ्रॉम स्टॅट्युटरी रिझर्व इज यूज्ड इट मस्ट बी रिपोर्टेड टू द RBI विदिन डॅश डॅश डेज ऑफ सच यूज, तर त्याचा आन्सर असणार आहे 21 days, ऑप्शन सी. नेक्स्ट आहे ए होली ओन सबसिडियरी कंपनी इज वन इन विच ऑल द शेअर्स विथ वोटिंग राईट्स ऑफ डॅश डॅश आर ओन्ड बाय द होल्डिंग कंपनी, त्याचा आन्सर असेल 100%. नेक्स्ट आहे गुडविल इज ऑलवेज पेड फॉर.
ॲक्च्युली हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट आर नोन ॲज डॅशेस प्रॉफिट. पोस्ट मीन्स नंतर म्हणजे आफ्टर, तर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू. नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन द ॲव्हरेज क्लॉज इन लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी प्रोटेक्ट्स द इंटरेस्ट ऑफ, त्याचा आन्सर असेल इन्शुरर बी. नेक्स्ट आहे 6 नंबर क्वेश्चन बँकिंग कंपनी आर गवर्न बाय द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, त्याचा आन्सर असेल 1949 सी. नेक्स्ट आहे लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स कव्हर, सर त्याचा आन्सर असणार आहे रेव्हेन्यू लॉसेस. नेक्स्ट आहे 8 नंबर क्वेश्चन द एक्सेस प्राइस पेड बाय द होल्डिंग कंपनी फॉर द परचेस ऑफ शेअर्स बाय सबसिडियरी कंपनी इज नोन ॲज, तर त्याचा आन्सर असणार आहे गुडविल अकाउंट. 9 नंबर आहे सुपर प्रॉफिट इज डिफरन्स बिटवीन, हा ओल्ड सिलेबसमधला म्हणजे आउट ऑफ सिलेबसमधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे 10 नंबर सिल्वर इज शोन अंडर द हेडिंग ऑफ, ॲक्च्युली तो अदर असेट शेड्यूल नंबर 11 खाली जाणार आहे. अदर असेट त्याचा आन्सर असेल अदर असेट इन बँक बॅलन्स शीट. तर हे काही ऑब्जेक्टिव्ह आपण आता पाहिलेले आहेत बीकॉम पार्ट 3 सेमिस्टर 5चे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अकाउंट पार्ट 2चे काही ऑब्जेक्टिव्स मी व्हिडिओ तयार करतो आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यानंतर ज्यांच्याकडे हे क्वेश्चन पेपर्स नाहीत त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर येत्या पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांना ॲम्बिशन इन्स्टिट्यूटतर्फे ऑल द बेस्ट.